स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वी जी क्वेश्चन बँक आहे त्यातील सीन पॅसेजेस जे 6 सीन पॅसेज दिलेले आहेत त्याचे आन्सर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ओके, बऱ्याचशा मुलांनी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की सर क्वेश्चन बँकचे आन्सर जे आहेत ते आम्हाला तुम्ही टाका, त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवत आहे। म्हणजे आता यानंतर जे असतील ते सर्व तुम्हाला क्वेश्चन बँकचे आन्सर्स तुम्हाला या आपल्या चॅनल थ्रू सर्व मिळून जातील। ओके, सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की जे काही लिंक डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व लिंक्स मिळून जातील, त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्या लिंक बघा आणि इतरही जे प्रश्न आहेत त्यांचे सुद्धा आन्सर तुम्ही त्यामधून घेऊ शकता। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया सीन पॅसेजेसचे आन्सर समजून घ्यायला। जो प्रश्न असतो 12 मार्काला आपल्याला परीक्षेत त्याचा आन्सर आपण काय करूयात आता समजून घेऊया। क्वेश्चन बँक HSC 12वी ची क्वेश्चन बँक, त्यामध्ये सेक्शन 1 प्रोज सेट 1 क्वेश्चन नंबर 1A जो आहे सीन पॅसेजेस। आता एकंदरीत 6 सीन पॅसेज दिलेले आहेत, त्या प्रत्येकाचे आन्सर मी तुम्हाला सांगतो आहे। आता इथे मी काय करणार नाही, हा पॅसेज तुम्हाला समजून सांगणार नाही, कारण सीन पॅसेजेस हे येतात चॅप्टर्स मधून आणि सर्व चॅप्टर्सचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत। चॅप्टर नंबर 1 2 3 4 5 6 7 8 हे सर्वांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही चॅप्टर समजून घेऊ शकता। म्हणजे हा जो पॅसेज आहे याचं एक्सप्लेनेशन मराठीत मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, कुठल्या त्या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आता हे एक्सप्लेन करण्याची आवश्यकता मला वाटत नाही, काही गरज आहे। डिरेक्टली आपण काय करूया तर क्वेश्चनकडे येऊया। सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही चॅप्टर्स जे आहेत मी अपलोड केले ते पण तुम्ही जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला हे जे पॅसेज असतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील। तर आता पहिला जो पॅसेज आहे तो आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे या लेसनचा। तर मग त्याच्या संदर्भात पहिला प्रश्न तुम्हाला आहे ट्रू स्टेट इफ द गिवन स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स। दिलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते ओळखायचे तुम्हाला। 2 मार्कासाठी हा प्रश्न येतो, म्हणजे ट्रू आणि फॉल्स असे प्रश्न तुम्हाला 2 मार्काला येऊ शकतात। तर पहिला प्रश्न जो आहे किंवा पहिलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते काय दिलंय बघा, द ॲस्ट्रोलॉजर यूज टू हॅव अ प्रिपरेशन ऑफ हिज बिझनेस इन अ क्वाईट प्रोफेशनल वे। जो ॲस्ट्रोलॉजर होता तो काय करायचा होता, त्याचा बिझनेस जे आहे तो क्वाईट प्रोफेशनल वेने तो त्याचं सर्व प्रिपरेशन करत होता। याचा आन्सर आहे ट्रू। सेकंड सेंटेन्स आहे द फिजिकल अपीयरन्स ऑफ द ॲस्ट्रोलॉजर हार्डली क्रिएट एन इम्पॅक्ट ऑन द कस्टमर्स। आता इथे दिलेलं आहे की फिजिकल अपीयरन्स, जे अपीयरन्स तो घेत होता, जे गेटअप तो घेत होता कोण ॲस्ट्रोलॉजर, त्याचा हार्डली एक इम्पॅक्ट व्हायचा कोणावर कस्टमरवर, म्हणजे खूप कमी प्रमाणात इम्पॅक्ट व्हायचा। तर हे फॉल्स आहे, कारण खूप जास्त प्रमाणात इम्पॅक्ट व्हायचा त्या कस्टमर्सवर, कशाचा तर त्याच्या अपीयरन्सचा। नंबर 3 द प्लेस वॉज बिझी विथ अ व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स। जे प्लेस होतं ते खूप बिझी होतं विथ व्हेरियस ऑक्युपेशन्स। ट्रू, खूप जास्त बिझनेस तिथे त्या प्लेसला चालत होते। नंबर 4 द ॲस्ट्रोलॉजर स्टाईल ऑफ हँडलिंग द बिझनेस लाईज इन हिज स्किल। हे सुद्धा काय आहे तर बरोबर आहे, त्याच्या स्किलवर त्याचा बिझनेस हा चालू होता, किंवा मग त्याची स्टाईल जी होती हँडलिंगची बिझनेस त्याच्यावर त्या स्किलवर त्याचा बिझनेस चालत असे, हे ट्रू आहे। त्यानंतर कंप्लीट द गिवन वेब, दिलेली वेब कंप्लीट करा। ऍक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रोलॉजर, ॲस्ट्रोलॉजरच्या काय ऍक्टिव्हिटीज तो करत होता त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता ऍक्टिव्हिटीज। आता तुम्ही हे आन्सर अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल किंवा ते डायग्राम बनवून लिहिलं तरी चालेल। ओके, शक्यतो असं लिहा जेणेकरून सुटसुटीत आणि चांगलं ते आपल्याला दिसायला दिसेल। त्यामध्ये नंबर 1 लिहू शकता तुम्ही ऍक्टिव्हिटीज ऑफ द ॲस्ट्रोलॉजर मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी तो करायचा ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स। तो स्वतःचे काय करत होता तर बॅग ओपन करायचा आणि ते जे काही प्रोफेशनल इक्विपमेंट्स आहेत ते स्प्रेड करायचा, पसरवायचा त्याच्या समोर। सेकंड इनहान्स हिज फिजिकल अपीयरन्स, फॉर दॅट ही वॉज अप्लाइंग सॅक्रिड ॲश अँड वर्मिलियन ऑन हिज फोरहेड अँड अडॉर्न अ सॅफ्रॉन टर्बन अराउंड हिज हेड। आता त्याचं फिजिकल अपीयरन्स हे इनहान्स करण्यासाठी म्हणजे ती वाढवण्यासाठी तो काय करायचा तर सॅक्रिड ॲश असेल, वर्मिलियन असेल त्याच्या फोरहेड म्हणजे माथ्यावर तो लावायचा आणि एक सॅफ्रॉन कलरची टर्बन तो त्याच्या डोक्यामध्ये परिधान करायचा। से थिंग्स विच प्लीज अँड अस्टॉनिश एव्हरीवन, अशा प्रकारच्या गोष्टी तो बोलायचा ज्या कस्टमर्सला कशा व्हायच्या, आनंद द्यायच्या किंवा मग ॲस्टॉनिश आश्चर्यचकित करत होत्या। चौथी गोष्ट ट्रान्झॅक्ट हिज बिझनेस बाय लाईट ऑफ अ फ्लेअर। आता त्याचा जे बिझनेस आहे तो चालवायचा कुठं तर एका फ्लेअरच्या लाईटच्या खाली। ओके, हे ऍक्टिव्हिटीज आपल्याला तो करताना दिसून येतो। ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे A3 द ॲस्ट्रोलॉजर वॉज श्रेव्ड जज ऑफ कॅरेक्टर, एक्सप्लेन विथ सम डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। आता श्रेवचा अर्थ येतो तो चतुर किंवा धूर्त, जो लोकांना चांगल्या प्रकारे जज करू शकतो, क्लेवर आपण त्याला म्हणू शकतो किंवा शार्प।
ॲस्ट्रोलॉजर हा खूप हुशार होता, जो लोकांना काय करत होता, जज करत होता. काय डिटेल्स देऊन तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. त्या एक्स्ट्रामध्ये काही डिटेल्स दिले ते तुम्हाला इथे ते आन्सरमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. आन्सरमध्ये तुम्ही देऊ शकता बघा, द ॲस्ट्रोलॉजर वॉज व्हेरी गुड टू हँडल पीपल. ॲस्ट्रोलॉजर कसा होता, खूप हुशार होता लोकांना हँडल करण्याच्या बाबतीत. ही यूज टू इन्हान्स हिज फेस बाय अप्लाइंग सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन ऑन हिज फोरहेड. तो त्याचा चेहरा आहे तो त्याला इन्हान्स म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे तो सजवत होता आणि त्यासाठी तो काय करायचा तर सॅक्रेड ॲश असेल किंवा वर्मिलियन असेल तो त्याच्या माथ्यावर लावत होता विथ करेक्ट कलर स्कीम. आणि त्यासाठी तो करेक्ट अशी कलर स्कीम वापरत होता विच वुड अट्रॅक्ट द पीपल, ज्यामुळे लोक काय व्हायचे त्याच्याकडे अट्रॅक्ट होत होते. ही सॅट नियर द ग्राउंडनट वेंडर इंटेन्शनली. तो ग्राउंडनट जो आहे वेंडर त्याच्याजवळ तो इंटेन्शनली बसत होता. बिकॉज ही न्यू मेनी पीपल केम टू हिम अँड दे वुड नोटिस हिम अँड समडे दे वुड कम टू हिम. कारण त्याला माहित होतं की लोक जे आहेत ते काय येतील त्या ग्राउंडनटकडे खाण्यासाठी येतील आणि त्यामुळे लोक त्याला नोटीस करतील आणि त्यामुळे काय तर एक दिवशी कधीतरी ते लोक त्या निमित्ताने ज्यावेळेस त्या ग्राउंडनट वाल्याकडे येतील ते डेफिनेटली ते त्याच्याकडे नंतर भेटायला येतीलच, हा त्याचा अंदाज होता. द प्लेस वेअर ही सॅट इट had minimal lighting which gave him mysterious look which is needed for an astrologer. जिथे जो बसत होता तिथे काय तर खूप कमी लाईट यायची आणि ज्यामुळे एक मिस्टेरियस लुक त्याला येत होता आणि जो गरजेचा असतो कोणासाठी, ॲस्ट्रोलॉजरसाठी. ही ऑलवेज सेड द थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश टू हिज कस्टमर्स. तो नेहमी असं बोलायचा की ज्याच्यामुळे काय व्हायचं तर कस्टमर्सला आनंद व्हायचा किंवा आश्चर्य वाटायचं. विथ हिज अपीअरन्स, लोकेशन अँड टॉकेटिव्हनेस प्रूव्ह दॅट ही वॉज अ श्रेव्ड जज ऑफ कॅरेक्टर. त्याचा अपीअरन्स, त्याचं लोकेशन आणि त्याचं टॉकेटिव्हनेस बोलण्याच्या याच्यावरून हे सिद्ध होतं की तो कसा होता तर श्रेव्ड पर्सन होता किंवा मग एक धूर्त, चतुर किंवा क्लेवर असा तो ॲस्ट्रोलॉजर होता. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 4. We need to understand even the smallest details of the business in order to succeed. Write your views. We need to understand even the smallest details. आपल्याला काय असते तर कुठला बिझनेस हा सक्सेसफुल करण्यासाठी स्मॉलेस्ट डिटेल्स म्हणजे खूप बारीकीतले बारीक गोष्टी आपल्याला माहिती असाव्या लागतात. राईट युअर व्ह्यू, तुमचं मत काय ते मांडा. पर्सनल ओपिनियनचा प्रश्न आहे, तुम्ही वेगळ्या प्रकारे सुद्धा लिहू शकता. बघा आन्सर काय दिलेलं आहे. बिझनेस इज नॉट ॲज इझी ॲज वी टॉक. जसं आपण बोलतो इतका सोपा बिझनेस नाही. इट इन्व्हॉल्व्स येस पाहिजे तर इट इन्व्हॉल्व्स मेनी प्रोसेसेस लाईक मार्केटिंग, प्रोडक्शन अँड सेल्स. इन्व्हॉल्वला एस प्रत्यय लावून द्या. ओके, INVOLVES. आन्सर काय मग, इट इन्व्हॉल्व्स मेनी प्रोसेस लाईक मार्केटिंग, प्रोडक्शन अँड सेल. यामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये काय असतं तर वेगवेगळ्या प्रोसेस असतात ज्यामध्ये मार्केटिंग, प्रोडक्शन आणि सेल या गोष्टी त्यामध्ये येतील. टू बी अ सक्सेसफुल बिझनेसमॅन, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी वी शुड अंडरस्टँड एव्हरी स्मॉलेस्ट डिटेल ऑफ बिझनेस. त्यासाठी आपल्याला सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींची डिटेल्स आपल्याकडे असणं आवश्यक आहेत आपल्या बिझनेसचे. इमॅजिन दॅट यू आर अन ऑनर ऑफ टू व्हीलर बाईक. असं गृहीत धरा की तुम्ही काय आहात तर एक फॅक्टरी आहे टू व्हीलरची, त्याची तुम्ही काय आहात तर ऑनर आहात. म्हणजेच तुम्ही त्या बाईकची जी काही कंपनी आहे त्याची तुम्ही ऑनर आहात. म्हणजे इथं थोडंसं चेंज करायचं आहे. इमॅजिन दॅट यू आर अन ऑनर ऑफ टू व्हीलर बाईक फॅक्टरी. फॅक्टरी शब्द टाकून द्या. त्या फॅक्टरीचे तुम्ही काय आहात तर मालक आहात. यू मस्ट नो द रिक्वायरमेंट्स अँड एक्सपेक्टेशन ऑफ कस्टमर्स. तुम्हाला माहिती पाहिजेत की रिक्वायरमेंट्स काय आहेत कस्टमरच्या, एक्सपेक्टेशन काय आहेत, अपेक्षा काय आहेत हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. अँड अकॉर्डिंग टू दॅट यू विल मेक बाईक अँड गेट सक्सेस इन युअर बिझनेस. जर तुम्ही त्याप्रमाणे बाईक्स बनवल्या लोकांच्या कस्टमरच्या एक्सपेक्टेशन आणि रिक्वायरमेंटनुसार तर निश्चितच तुम्ही काय होणार तर सक्सेसफुल होणार आहात. तुमचा बिझनेस हा सक्सेसफुल असणार आहे. अशा प्रकारे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. डू ॲज डायरेक्टेड. आता डू ॲज डायरेक्टेडमध्ये ग्रामरचे प्रश्न असणार आहेत. ग्रामरचे स्पेशल व्हिडिओज मी बनवलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. ओके, तसं मी चॅनलची जी प्लेलिस्ट आहे ग्रामरची ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण ग्रामरची व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, असो डायरेक्टली उत्तर सांगतोय. एक्सप्लेन करता आता शक्य होणार आहे कारण 6 पॅसेजेस आहेत ते संपवायचे म्हणलं तरी आपला खूप वेळ लागेल. ओके, काय बघा नंबर 1. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द गिव्हन सेंटेन्स ॲज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जो दिलेलं वाक्य आहे ते आहे आपण त्याला म्हणतो असर्टिव्ह सेंटेन्स मधलं विधानार्थी वाक्य आहे. त्याचं तुम्हाला काय बनायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचं आहे. तर मग ते लक्षात ठेवा की विधानार्थी वाक्याचं किंवा असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी कसं बनलं जातं याची सगळी प्रोसेसवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला मी म्हटलोय की याच्यामध्ये काय दिलेली लिंक दिलेली आहे कशामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामध्ये जाऊन तुम्ही हे व्हिडिओज बघू शकता.
कशा प्रकारे बदल होत आहेत हे त्यामध्ये दिलेले आहेत. इथं मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर देतोय बघा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता व्हॉट अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज इट वॉज. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे. कशा प्रकारे आन्सर आलं ते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे ग्रामरची त्यावर जाऊन तुम्हाला ते बघावं लागेल. He spread out his professional equipment which consisted of a dozen cowrie shells. Choose correct alternative to rewrite the given sentence as a compound sentence. एक कंपाऊंड सेंटेन्स साठी बनवायचे तुम्हाला हे वाक्य जे दिलेलं आहे ते. तर कशा प्रकारे ते बनवलं त्याचा आन्सर डायरेक्टली दिले. म्हणजे कशा प्रकारे सिंपल सेंटेन्स कंपाऊंड केलं जातं किंवा कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स केलं जातं हे सगळे तुम्हाला त्यामध्ये लिंक दिलेली त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता. आन्सर असेल तुम्ही लिहू शकता कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे म्हणजे दिलेलं वाक्य हे कॉम्प्लेक्स आहे. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. ही स्प्रेड आउट हिज, आता प्रश्न काय, ही स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवरेज शेल्स. आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता ही स्प्रेड आउट ऑफ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स अँड इट कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवरेज शेल्स. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे फाइंड सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. जे पॅसेज आहे त्यामधून तुम्हाला काय करायचे तर सिनोनिम्स शोधायचे आहेत. कन्फ्युजिंग त्यासाठी तुम्हाला शब्द सापडेल बिवाइल्डरिंग. हँगिंग अराउंड त्याचा शब्द आहे सिमिलर डेलाइट. डिफिकल्ट टू अंडरस्टँड ऑब्स्क्युअर. ओके. मॅजिकल इफेक्ट त्याच्यासाठी आन्सर आहे इन्चांटमेंट. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. इथे आपला पॅसेज नंबर 1 संपतो. पॅसेज नंबर 2 आहे तो दुसऱ्या चॅप्टरशी बिलॉंग्स असणार आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे ऑन सेइंग प्लीज. ओके. तर हे जे काही पॅसेज आहे याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला निश्चितच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी चॅप्टर्सवर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे सर्व चॅप्टर्सवर. त्यामध्ये तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन मिळून जाईल. तुम्ही ते चॅप्टरची व्हिडिओ बघा. चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड पिक आउट द स्टेटमेंट विच एक्सप्रेस द इंटेन्शन ऑफ द रायटर. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खाली दिलेले स्टेटमेंट्स रीड करा आणि ते स्टेटमेंट्स पिक आउट करा जे रायटरच्या म्हणण्याचं इंटेन्शन आहे अशा प्रकारची. आता 4 वाक्य दिलेले आहेत आपला. देयर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर अँड सिव्हिलिटी. या पॅसेजमध्ये रायटरला काय सांगायचं त्याचं इंटेन्शन काय आहे तर यासाठी 2 वाक्य तुम्हाला स्टेटमेंट तुम्हाला घ्यायची आहेत. तर नंबर 1 देयर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स अँड सिव्हिलिटी. ओके. गुड मॅनर आणि सिव्हिलिटी म्हणजे चांगलं वागण्याला काय तर महत्व आहे. द वाउंड ऑन वन सेल्फ इस्टीम इज मोर पेनफुल दॅन फिजिकल वाउंड. एखाद्या व्यक्तीच्या सेल्फ रिस्पेक्टची जखम ही कशाची खूप पेनफुल असते कशापेक्षा तर फिजिकल वाउंड पेक्षा. नंबर 3 वन नीड्स टू बी courteous विथ अ लिफ्टमॅन. स्ट्रिक्ट लॉज कॅन सिव्हिलाइज पीपल. हे 4 वाक्य दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला 2 कुठले आहेत ते तुम्हाला पिकआउट करायचे. तर यामध्ये तुम्ही करू शकता पहिले 2 हे जे वाक्य आहेत ते रायटरला सांगायचे आहेत या पॅसेजमध्ये. तर ते असणार आहे ते आन्सर तुमच्या समोर आहे. देयर इज अन इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर अँड सिव्हिलिटी. द वाउंड ऑन सेल्फ रिस्पेक्ट इज मोर पेनफुल दॅन फिजिकल वाउंड. A2 pick out some examples of behavior from the extract that are not punishable under laws. Any 4 काही एक्झाम्पल्स तुम्हाला घ्यायचे आहेत कशाचे तर बिहेवियरचे. कशापासून एक्स्ट्रॅक्ट पासून. दॅट आर नॉट पनिशेबल जे काही नाही तर पनिशेबल नाहीत अंडर लॉ कुठल्याही लॉच्या अंडरमध्ये. तर कुठलेही 4 तुम्हाला सांगायचे. त्या नंबर 1 घेता येईल बिईंग इल मॅनर. एक इल म्हणजे चुकीच्या पद्धतीने वागणं हे काही पनिशेबल नाही. नॉट वॅक्सिंग मस्टॅच जी मिशी आहे आपली तिला वॅक्सिंग करणं याच्यामुळे कुठल्या प्रकारची पनिशमेंट नसते हे केलं तर. नॉट डाईंग हिअर्स जे आपली केस आहे त्याला डाय जर केली नाही तर त्यालाही काही पनिशमेंट नाही. इफ अ बर्गलर ब्रेक इन टू हाऊस अँड नॉक हिम डाऊन. जर कोणी तुमचं घर फोडण्याचा प्रयत्न केला. बर्गलर म्हणजे घर फोड्या. जर कोणी तुमचं घर फोडलं आणि तुम्ही त्याला जर मारलं तर त्यालाही काही नाही तर कुठल्या प्रकारचे पनिशमेंट नाही किंवा ती पनिशेबल नाही ती गोष्ट. हॅव्हिंग अ स्क्रॉल ऑन वन्स फेस एखाद्याला काय तोंडावर बोलणं. ओके. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची काही नाही पनिशमेंट नाही. A3 द पॅसेंजर्स डॅमेज द लिफ्टमॅन सेल्फ रिस्पेक्ट. सपोर्ट युअर आन्सर विथ सम फॅक्ट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. द पॅसेंजर डॅमेज द लिफ्टमॅन सेल्फ रिस्पेक्ट. जो पॅसेंजर आहे त्याने काय केली तर लिफ्टमॅनची सेल्फ रिस्पेक्ट आहे ती डॅमेज केली किंवा खराब केली. तुमचा आन्सर सपोर्ट करा ह्या एक्स्ट्रॅक्ट पासून म्हणजे या वाक्याला सपोर्ट करायचं तुमचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. हे फॅक्ट्स तुम्हाला सांगायचे आहे या एक्स्ट्रॅक्ट पासून. तर आन्सर तुम्ही लिहू शकता
When the passenger was entering the lift, he said top. ज्यावेळेस तो पॅसेंजर त्या लिफ्टमध्ये एंटर झाला त्यावेळेस तो म्हणाला टॉप. आणि द लिफ्ट मॅन डिमांडेड प्लीज टॉप प्लीज, पण तो लिफ्ट मॅन म्हणाला की टॉप प्लीज असं म्हणावं. बट द पॅसेंजर रिफ्यूज टू से इट, देअरफॉर दॅट लिफ्ट मॅन हर्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आता तो पॅसेंजर असं म्हणण्यास त्यांनी नकार दिला, त्यामुळेच ह्या लिफ्ट मॅनने काय केलं तर त्या पॅसेंजरला लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. ओके, हर्ल म्हणजे फेकणे. इट क्लिअरली शोड दॅट द लिफ्ट मॅन सेल्फ रिस्पेक्ट वॉज हर्ट. आणि यातून आपल्याला क्लिअर दिसतं की लिफ्ट मॅनचं जे आहे ते सेल्फ रिस्पेक्ट ती कुठेतरी दुखावली गेली, त्यामुळे त्यांनी कृत्य केलं. ही फेल्ड दॅट पीपल शुड शो हिम सम रिस्पेक्ट. त्याला असं वाटत होतं की लोकांनी काहीतरी त्याला काय दाखवली पाहिजे, रिस्पेक्ट दाखवली पाहिजे. नंबर 4 A4 त्यामध्ये व्हॉट इफ डिसकर्टसी इज लिगल ऑफेन्स. जे डिसकर्टसी आहे म्हणजे चुकीचं जे वागणं आहे, गैरवर्तणूक ज्याला आपण म्हणतो, ओके, ती काहीतरी एक लिगल ऑफेन्स आहे. राईट युअर रिस्पॉन्स इन अबाउट 30 वर्ड्स. जर असं झालं की गैरवर्तन असेल किंवा मग डिसकर्टसी असेल, ओके, याला जर आपण काय म्हटलं थोडक्यामध्ये लिगल ऑफेन्स म्हणून आपण कन्सिडर केलं, तर तुमचा काय रिस्पॉन्स आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं इथे सांगायचं आहे. डिसकर्टसी म्हणजे असभ्यता, ज्याला आपण म्हणतो अशिष्ट वर्तन. आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता बघा. डिसकर्टसी मीन्स बीइंग रूड ऑर इम्पोलाइट बिहेवियर. डिसकर्टसी म्हणजेच काय तर एक रूड किंवा मग इम्पोलाइट बिहेवियर असणं. देर आर व्हेरियस रिझन्स देअरफॉर अ पर्सन बिहेव डिसकर्टसली. देर आर व्हेरियस रिझन्स, वेगवेगळ्या प्रकारचे रिझन्स आहेत त्याला, त्यामुळे पीपल्स बिहेव डिसकर्टसली. आणि वेगवेगळ्या रिझनामुळे लोक काय करतात तर अशिष्ट वर्तन करतात किंवा असभ्य असं वर्तन करतात. इफ यू मेड इट अ लिगल ऑफेन्स अँड एव्हरीवन डिमांड courteous behavior from each other, it increases the court cases and police station will get many complaints daily. जर लोकांनी काय केलं तर याला लीगल ऑफेन्स म्हणून कन्सिडर केलं तर एव्हरीवन प्रत्येकाला वाटेल की त्याच्यासोबत कसं तर शिष्टाचाराने वागले जावं, आणि याच्यामुळे काय होतं खूप कोर्ट केस असतील आणि पोलीस स्टेशनमध्ये काय होतं खूप मेनी अशा कंप्लेंट्स येतील डेली जर आपण डिसकर्टसीला लीगल ऑफेन्स केलं तर. देअर विल बी अ फुल ऑफ पीपल इन द कोर्ट अँड फायटिंग अननेसेसरीली ओव्हर एव्हरी ट्रिव्हियल इश्यू. त्यामुळे खूप जास्त लोक एक कोर्टमध्ये तुम्हाला दिसून येतील आणि फायटिंग अननेसेसरीली ज्याची गरज नाही अशा गोष्टीसाठी ते भांडताना दिसतील, जसे की ट्रिव्हियल इश्यूज जे गौण इश्यू आहे त्या संदर्भात ते भांडताना आपल्याला दिसून येतील. A5 डू ॲज डायरेक्टेड. तुम्हाला काय करायचं, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज अनलेस. अनलेसवर सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की लिंक मी दिलेली आहे ग्रामरची, त्यामध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल. नंबर 1 इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता याचा आन्सर 4 पैकी 1. अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल नॉट परमिट मी टू रिटॅलिएट, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. हे कसं आलं त्यासाठी तुम्हाला तो ग्रामरचा स्पेशल व्हिडिओ बघावा लागेल. द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायलेंट रिटॅलिएशन. ऑब्लिगेशन करेक्ट ऑब्लिगेशन मॉडेल ऑफ जरी तुम्हाला यूज करायचे आहे तर याचा आन्सर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. ऑब्लिगेशनवर व्हिडिओ बनवलेला आहे मी. आन्सर नंबर 4चा असणार आहे ते म्हणजे द लॉ मस्ट प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलेंट रिटॅलिएशन. त्यानंतर आहे फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन द फॉलोइंग. काय करा तर फाइंड आउट द वर्ड्स फाइंड आउट करा पॅसेज पासून ज्यांची मिनिंग ही याच्यासारखी आहे. लॅक ऑफ कर्टसी, डिसकर्टसी, फाइट विथ फिस्ट टू बॉक्स, अनकल्चर मीन्स बुरिश, अँड अटॅकर ॲसिलियंट, हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. रीड द एक्स्ट्रॅक्ट नंबर 3चा पॅराग्राफ आहे आणि निश्चितच चॅप्टर नंबर 3 तो म्हणजे द कॉप अँड द अँथम त्या संदर्भात हा पॅसेज आहे. त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, तो चॅप्टर तुम्ही जाऊन अभ्यास शकता. ऑटोमॅटिकली तुमचा हा जो पॅसेज आहे तो सुद्धा तिथे क्लिअर होऊन जाईल. बघा प्रश्न क्रमांक 1 आहे सोफीज अटेम्प्ट टू गेट इन टू विंटर आयलँड. आता विंटर आयलँडमध्ये जाण्यासाठी सोफीने जे अटेम्प्ट केले तर 2 अटेम्प्ट तुम्हाला लिहायचे, तर मी डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत बघा. नंबर 1 सोफी ट्राय टू एंटर इन लक्झरियस कॅफे, ही थॉट ही वुड कन्झ्युम अ हार्टी मील अँड रिफ्यूज टू पे द बिल. सोफीने प्रयत्न केला की सोफीने काय केलं तर लक्झरियस कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याने विचार केला की ही वुड कन्झ्युम अ हार्टी मील, त्याला पाहिजे तेवढं मन भरतो आणि तिथले मील खाईल, जेवण करेल, अँड रिफ्यूज टू पे द बिल, आणि तो बिल द्यायला नकार देईल.
द कॅफे मॅनेजमेंट वुड कॉल टू पोलीस अँड हँडेड टू पोलीस. मग त्यानंतर काय होईल, जे कॅफे मॅनेजमेंट आहे ते काय करतील, पोलिसांना बोलवतील आणि त्याला पोलिसांच्या हवाले करतील आणि जेणेकरून तो पुन्हा विंटर आयलँडमध्ये जाईल. हा झाला त्याचा पहिला अटेम्प्ट या पॅसेजमध्ये दिलेला. दुसरा अटेम्प्ट तो करतोय जो पॅसेजमध्ये मेन्शन आहे तो म्हणजे ही स्मॅश द ग्लास विंडो ॲट अॅन अट्रॅक्टिव्ह शॉप. जो अट्रॅक्टिव्ह शॉप आहे त्याच्यावर जी ग्लास विंडो आहे तिने काय केली, त्याने विथ अ स्टोन म्हणजे त्याने ती स्टोनच्या साह्याने ती फोडली. म्हणजे जो दगड आहे तो त्या जी काही ग्लास विंडो आहे त्या शॉपवरची तिला तो फेकून मारला. अँड रिमेन ऑन द स्पॉट टू गेट अरेस्टेड. आणि तो जागेवरच उभा राहिला अरेस्ट होण्यासाठी. ओके, हा सेकंड अटेम्प्ट त्याचा होता. A2 कंप्लीट द गिवन स्टेटमेंट इन 30 वर्ड्स. दिलेली जी स्टेटमेंट आहे ती 30 शब्दामध्ये पूर्ण करा. सोफी कुडंट एंटर द रेस्टॉरंट बिकॉज. सोफी हा रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकला नव्हता कारण सोफी कुडंट एंटर द रेस्टॉरंट बिकॉज बिफोर इवन दो ही वॉज शेवन. जरीही त्याने काय केलं होतं, इथं इवन दोची स्पेलिंग चुकली बघा, THOUGH पाहिजेत, THOUGH ती क्लिअर करून घ्या. बिफोर इवन दो ही वॉज शेवन, जरी त्यांनी शेव केलेली होती एकदम क्लिअर. हिज कोट वॉज ट्रिम, त्याचा कोट हा ट्रिम केलेला होता आणि त्यांनी एक ब्लॅक बो वेअर केलेला होता. त्याचबरोबर त्याचे शूज जे होते डिसेंडंट म्हणजे खराब फाटलेले आणि त्याची ट्राउझर कशी होती तर टॅटर फाटलेली होती, जीर्ण झालेले त्याचे शूज आणि ती ट्राउझर होती. अशा प्रकारचं गेटअप त्यांनी तिथे घेतलेलं होतं. कोणी सोफीने अशा प्रकारचं त्याचं गेटअप होतं, ट्राउझर त्याची फाटलेली होती. ओके, बट ॲज सोफी सेट फूड इनसाइड द रेस्टॉरंट डोअर. पण जेव्हा सोफीने मध्ये पाय टाकण्याचा प्रयत्न केला त्या रेस्टॉरंट डोअरच्या मध्ये, द हेड वेटर्स आईज फेल अपॉन हिज टॅटर ट्राउझर अँड डिकेडंट शूज. त्यावेळेसच तो जो हा आहे काय त्याचं नाव हेड वेटर, त्याचं लक्ष त्याच्या टॅटर म्हणजे फाटलेल्या त्या याच्याकडे गेलं. कशाकडे, ट्राउझरकडे. आणि डिकेडंट शूज जो खराब असा शूज आहे त्याच्याकडे याचं लक्ष गेलं. कोणाचं, त्या हेड वेटरचं. ओके, ते लक्ष गेल्यामुळे काय झालं तर द हेड वेटर डिड नॉट अलाव सोफी टू एंटर इन द रेस्टॉरंट. त्यामुळे ते जो हेड वेटर आहे त्यांनी काय केलं तर त्याला मध्ये जाण्यास अलाव केलं नाही. नंबर 3 A3 सोफी हॅड कॉन्फिडंट इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोफीला कॉन्फिडन्स होता की त्याने जे लोवेस्ट बटन आहे त्याच्यावरतीच लोक त्याला बघतील. हिअर द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड मीन्स, इथे आता लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला सांगायचं आहे. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. सोफी वॉज क्लिअर शेवन, सोफीने दाढी वगैरे क्लिअर केलेली होती. ही वोर अ कोट अँड अ ब्लॅक बो, त्यांनी कोट आणि एक ब्लॅक बो घातलेला होता. दिस ड्रेसिंग वॉज सुटेबल फॉर एनी लक्झरियस रेस्टॉरंट. आणि कुठल्याही लक्झरियस रेस्टॉरंटसाठी अशा प्रकारची ड्रेसिंग ही काय असते तर सुटेबल असते किंवा मग ती होती त्यावेळेस. बट ही वोर अ टॅटर ट्राउझर अँड टोन शूज. परंतु त्यांनी कसे तर जीर्ण झालेली ती ट्राउझर, फाटलेली ट्राउझर आणि टोन शूज म्हणजे फाटलेले शूज त्यांनी घातले होते. डिस्पाइट दिस सोफी वॉज कॉन्फिडंट दॅट पीपल विल नोटिस ओनली द कोट वन्स ही सीट. आणि इतका असून सुद्धा सोफीला असं कॉन्फिडन्स होता की लोक फक्त काय करतील त्याच्या कोटला बघतील एकदा तो बसल्यानंतर. सो द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड रेफर टू द अप्पर पार्ट ऑफ हिज अटायर. आणि यामध्ये आपल्याला जसं दिसतं की जे हे शब्द आहेत लोअर बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड हे काय रेफर करतायत तर अप्पर पार्ट ऑफ हिज अटायर, म्हणजे त्याचा जो अप्पर पार्ट आहे त्याचा याचा ड्रेसिंगचा, त्यामुळे जसं की कोट हा त्याचा अप्पर पार्ट आहे त्यालाच रेफर करण्याचं काम हे शब्द करताना आपल्याला दिसून येतात. A4 इफ अ पर्सन ट्राईज टू डॅमेज द पब्लिक प्रॉपर्टी हाऊ यू विल रिॲक्ट इन सच सिच्युएशन. एखादा व्यक्ती काय करतोय की पब्लिक प्रॉपर्टीला डॅमेज करण्याचा प्रयत्न करतोय तर हाऊ यू विल रिॲक्ट इन सच सिच्युएशन. तर या सिच्युएशनमध्ये तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट करणार. राईट युअर रिस्पॉन्स इन 3-4 लाईन्स. तर तुमचा रिस्पॉन्स काय करा तर 3 ते 4 लाईनमध्ये द्या. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. इफ आय विल फाइंड अ पर्सन हू ट्राईज टू डॅमेज द पब्लिक प्रॉपर्टी. जर मी बघितलं एखाद्या व्यक्तीला काय करतोय तो की तो पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज करतोय, आय विल टेल हिम दॅट ही इज नॉट ओनली डॅमेजिंग द पब्लिक प्रॉपर्टी बट ऑल्सो डॅमेजिंग द प्रॉपर्टी ऑफ द नेशन. मी त्याला सांगेल की तो फक्त पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज करत नाही तर तो काय करतोय तर आपल्या देशाची काय करतो तो प्रॉपर्टी डॅमेज करत आहे, खराब करत आहे. थ्रू दिस ॲक्ट यू आर जस्ट लुझिंग युअर रेप्युटेशन. आणि या गोष्टीमुळे तू काय करतो स्वतःचीच
रेप्युटेशन कमी करत आहेस. आय विल ऑल्सो वॉर्न हिम दॅट यू मे गेट सम डे इम्प्रिझनमेंट फॉर दिस ॲक्ट. आणि मी त्याला वॉर्न सुद्धा करेल की या गोष्टीमुळे तुला काय दिवस काय करावं लागेल तर जेलमध्ये सुद्धा जावं लागेल. इफ ही हॅज एनी प्रॉब्लेम फ्रॉम द सिस्टीम आय विल कन्व्हिन्स हिम टू डू पीसफुल प्रोटेस्ट. जर त्याला काही प्रॉब्लेम असेल सिस्टीमपासून तर मी त्याला कन्व्हिन्स करेल की तिने काय करावं तर पीसफुल प्रोटेस्ट करावा, म्हणजे शांततेच्या मार्गाने विरोध करावा. अशा प्रकारे मी त्याला कन्व्हिन्स करेल. A5 चूज द प्रश्न आहे द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू ट्रान्सफॉर्म अ निगेटिव्ह स्टेटमेंट. आता या वाक्याला काय करायचं निगेटिव्ह बनवायचं आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे तुम्हाला त्याला असर्टिव्हमध्येच अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे होकारार्थी आहे तुम्हाला त्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. डायरेक्टली आन्सर देतोय आणि हे कसं होतं हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल लिंकवर जाऊन क्लिक करून ते बघावं लागेल. ग्रामरच्या पार्टमध्ये जाऊन ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्याची प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आन्सरमध्ये नंबर 1 पहिलेच आन्सर आहे त्याचं द पोलिसमॅन डिडंट ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. ओके हे त्याचं आन्सर आहे. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट सेड सोफी. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आन्सर याचा असणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. सोफी आस्क्ड इफ ही डिडंट थिंक दॅट ही माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ दॅट. मॅच द वर्ड्स इन कॉलम ए अँड कॉलम बी. ओके 2 मार्काचा प्रश्न आहे. कॉलम ए आणि कॉलम बी दिले डायरेक्टली आन्सर तुम्हाला मी सांगतो जास्त वेळ घेणार नाही. स्ट्रोल म्हणजेच काय तर वॉक इन अ लेजरली वे. डिकेडंट मीन्स ओल्ड अँड वोर्न आउट. लिम्बो मीन्स border place between heaven and hell. coveted means greatly desired. हे त्याचे आन्सर आहेत. पुढचा जो पॅसेज आहे तो आहे बिग डेटा बिग इन्साइट या चॅप्टरवर. तर याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता. ओके माझ्या चॅनलवर तुम्हाला ते दिसून जाईल तो व्हिडिओ. ओके डिस्क्रिप्शनमध्ये पण चेक करा त्याच्यामध्ये पण लिंक आहे. तर पहिला प्रश्न दिला आहे बघा अरेंज द गिवन सेंटेन्सेस इन ऑर्डर टू समराइज द एक्स्ट्रॅक्ट अकॉर्डिंग टू प्रॉपर ऑकरन्स. आता जे काही खाली 4 लाईन दिलेले आहेत 4 सेंटेन्सेस दिलेले तुम्हाला काय करायचे ते एका प्रॉपर पद्धतीने तुम्हाला काय करायचे अरेंज करायचे आहेत. म्हणजे याची अरेंज जे आहे ते क्लिअर नाही तुम्हाला अरेंज त्याला व्यवस्थित करायचं आहे. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा आता पहिले 4 वाक्य वाचून घ्या. त्यामध्ये दुसरा जो वाक्य आहे ते तुम्ही सर्वप्रथम आपल्या पॅसेजमध्ये दिसून येतं. हे जो पॅसेज आहे त्यानुसार अकरन्स झालेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर सेकंड एव्हरी ऑनलाईन ॲक्टिव्हिटी स्टोअर्ड इन बिग डेटा. प्रत्येक ऑनलाईन ॲक्टिव्हिटी काय तर स्टोअर होते कशामध्ये बिग डेटामध्ये. त्यानंतर नंबर 3चं जे आहे ते नंबर 2ला येईल बिग डेटा इज कॉम्प्रिहेन्सिबल ड्यू टू बिग डेटा ॲनालिटिक्स. नंबर 4चं त्यानंतर द इंडस्ट्रीज गेन ॲडव्हान्टेज फ्रॉम द बिग डेटा. आणि नंबर 1चं जे आहे ते नंबर 4ला शिफ्ट होईल ते म्हणजे द बिग डेटा इम्प्रूव्ड द लॉजिस्टिक सर्व्हिसेस. हे त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता. हे कसं आलं तर हे याचं जे आन्सर आहे तुम्हाला हे पॅसेजमध्ये शोधायचे आहे या सगळ्या गोष्टी आणि त्यानुसार तुम्हाला लाईनवर लिहायचं. म्हणजे अगोदर पॅसेज तुम्हाला समजून घ्यावं लागेल. पॅसेज तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटं ते समजून घ्यावे लागतील. म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं तुम्ही पॅसेज समजून घ्यायला आणि नंतर आन्सर तुम्ही लिहू शकता. पण ऑलरेडी तुम्ही व्हिडिओ बघितले असल्यामुळे तुम्हाला पॅसेज काय जातील तर सोपे जातील. ओके A2 बिग डेटा ॲनालिटिक्स प्लेज अ वायटल रोल जस्टिफाय. बिग डेटा ॲनालिटिक्स जे आहे ते काहीतरी एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. जस्टिफाय करा म्हणजे एक्सप्लेन करा सिद्ध करा. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा बिग डेटा ॲनालिटिक्स गो अ लॉंग वे इन हेल्पिंग व्हेरियस बिझनेस हाऊसेस. जो बिग डेटा ॲनालिटिक्स आहे तो काय तर व्हेरियस बिझनेस हाऊसेसला काय करतो मदत करतो. इट कॅन ऑल्सो हेल्प अस टू अंडरस्टँड थिंग्स बेटर. आणि ते आपल्याला मदत करतं कशासाठी तर टू अंडरस्टँड थिंग्स बेटर कुठल्या गोष्टी समजून घेण्यासाठी. Various firms can utilize big data analytics technique to gauge the need of people. जे various firms आहेत ते युटिलाइज करतात बिग डेटा अनालिटिक्सला त्या टेक्निकला कशासाठी टू गेस द नीड ऑफ द पीपल. लोकांची गरज काय आहे. टू डिस्कवर हिडन पॅटर्न डिस्कवर करण्यासाठी किंवा मार्केट ट्रेंड ओळखण्यासाठी. इट कॅन ऑल्सो हेल्प मेनी इंडस्ट्रीज टू सरपास देअर कॉम्पिटिटर्स. आणि याचा फायदा हा याच्यासाठी सुद्धा होतो की इट कॅन ऑल्सो हेल्प मेनी इंडस्ट्रीज टू सरपास देअर कॉम्पिटिटर्स. आणि मेनी इंडस्ट्रीला याचा फायदा होतो बिग डेटा अनालिटिक्सचा त्यांच्या कॉम्पिटिटरला सरपास करण्यासाठी किंवा त्यांना हरवण्यासाठी. बिग डेटा इज अ ग्रेट चॅलेंज टू द प्रेझेंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज.
एक्सप्लेन. आता बिग डेटा हे एक ग्रेट चॅलेंज आहे प्रेझेंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीसाठी. एक्सप्लेन करा. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स अँड एक्झाबाइट्स ऑफ डेटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. बिग डेटामध्ये काय तर पेटाबाइट्स किंवा एक्झाबाइट्स असा डेटा आपल्याला दिसून येतो. मिलियन्स आणि ट्रिलियन्स असे रेकॉर्ड्स आणि मिलियन ऑफ अशा लोकांचे रेकॉर्ड्स आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. आणि हे जे रेकॉर्ड्स आहेत किंवा ही जी माहिती आहे ती डिफरंट सोर्सेसपासून आपल्याला मिळते. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डेटा अँड सो ऑन. ह्या सगळ्या माध्यमातून आपला हा डेटा मिळत असतो. सो इट इज इनॉर्मसली इंक्रीजिंग इन व्हॉल्यूम, वेलॉसिटी, व्हेरासिटी अँड व्हॅल्यूज. त्यामुळे एक इनॉर्मस इन्क्रीजिंग आपल्याला दिसून येतं व्हॅल्यूम, व्हॅलोसिटी, व्हेरोसिटी आणि व्हॅल्यूजमध्ये. इनॉर्मसली म्हणजे प्रचंडपणे. सच ए ह्यूज डेटा पोजेस अ ग्रेट चॅलेंज टू द डिफरंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज करंटली ऑपरेशनल इन द वर्ल्ड. आणि हे जे काही ह्यूज डेटा आहे तो काहीतरी ग्रेट चॅलेंज आहेत डिफरंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीजला सध्याच्या कंडिशनमध्ये जगात. We tend to refer a certain features of the product or services before orders. Give reason for such conduct. We tend to refer to certain features of the products. आपण काय करू शकतो तर एखाद्या प्रोडक्टचं सर्टन प्रोडक्टचे फीचर आपण बघू शकतो और सर्व्हिस बिफोर ऑर्डर. त्या गोष्टीला ऑर्डर करण्यापूर्वी कारण सांगा फॉर सच कंडक्ट. फॉर एक्झाम्पल आन्सर. एव्हरी पर्सन नीड डिफरंट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस फॉर डेली रुटीन्स अँड यू कॅन फाइंड डिफरंट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल इन द मार्केट. प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारचे प्रोडक्टची आणि सर्व्हिसेसची गरज असते डेली रुटीनमध्ये, डेली लाईफमध्ये. आणि तुम्ही काय करू शकता तर ते प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता. वी टेन टू रेफर अ सर्टन फीचर ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस इन ऑर्डर टू सी वेदर इट फुलफिल ऑर वॉन्ट्स. आणि आपली इच्छा असते त्या प्रोडक्टचं किंवा सर्व्हिसचं आपण बघतो फीचर्स कशासाठी की ते जे आहेत फीचर्स ते प्रोडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल ते आपला फुलफिल करेल का आपल्या ज्या गरजा आहेत वॉन्ट्स ज्या आहेत त्या. यासाठी आपण या गोष्टी करत असतो किंवा आपण ते रेफर करत असतो. इट हेल्प अस इन मेकिंग द परफेक्ट बाईंग. आणि यामुळे आपल्याला काय होतं परफेक्ट बाईंगला काय होत असते मदत होत असते. डू ॲज डायरेक्टेड. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू यूज आफ्टर ING. ING तुम्हाला प्रत्यय लावायचा आहे. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन you can track the location of your goods in transit. Answer मध्ये तुम्ही लिहू शकता. Second, after ordering something online, you can track the location of the goods in transit. हे त्याचा आन्सर तुम्ही कॅरी करू शकता. Second, big data analytics is the complex process. बिग डेटा जी ॲनालिटिक्स आहे ती एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. काय करायचं आहे आपल्याला तर चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू चेंज द सेंटेन्स ॲज अ निगेटिव्ह. या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता नंबर 3चा आन्सर त्याचा आहे. बिग डेटा ॲनालिटिक्स इज नॉट अन इझी प्रोसेस. पुढचा A6चा प्रश्न आहे. अँटोनिम्स तुम्हाला बघायचे आहेत, फाइंड आउट करायचे पॅसेजमधून दिलेल्या शब्दांसाठी. आन्सर डायरेक्टली दिलेले आहेत मी. नंबर 1 आहे अंडरस्टँडेबल. त्याला तुम्ही त्याचा जर अँटोनिम्स बघितला तर तो आहे इनकॉम्प्रिहेन्सिबल. नंबर B हाईड. हाईडला तुम्ही त्याचा अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी तुम्ही बघू शकता अनकवर. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. अवेलेबलचं अनअवेलेबल, सिमिलरचं डिफरंट हे त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगता येतील जे पॅसेजमध्ये सापडतात. पॅसेज नंबर 5 जो असणार आहे तो असणार आहे चॅप्टर नंबर 6 वर. आणि चॅप्टर नंबर 6 आपल्या सर्वांना माहिती आहेच, तो म्हणजे इन टू द वाईल्ड. ओके, ह्या लेसनला सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळू शकते, त्यात तुम्ही जाऊन हा लेसन पूर्ण अभ्यासू शकता. आता इथे जो आहे हा पॅसेज जो आहे त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे, तो तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. डिटेल आन्सर आपण डिस्कस करूया. दिलेला एक फ्लोचार्ट आहे तो कंप्लीट करायचा आहे तुम्हाला. त्यात पहिला एक पॉईंट दिलेला आहे, द रायटर कंप्लीट हिज टास्क सॅटिस्फॅक्टरीली विथ द हेल्प ऑफ पॅसेज. पॅसेजच्या माध्यमातून हा कंप्लीट करायचा आहे तुम्हाला. जो रायटर आहे त्यांनी त्याचं काम टास्क जे आहे ते कम्प्लिटली सॅटिस्फॅक्टरीली त्यांनी कंप्लीट केलं. त्यानंतर आपण लिहू शकतो की ही सॅट आउट फॉर पिटेझारी विलेज. आणि त्यानंतर तो पिटेझारी विलेजकडे निघाला. अँड वॉक कॉशियसली अमंग द वूड. आणि तो त्या जंगलामधून एकदम कॉशियसली म्हणजे सावधपणे तो जात होता. ही वॉज अलार्म ऑफ अ प्रिडेटर इन विसिनिटी. त्याला थोडा आवाज ऐकू आला प्रिडेटरचा, शिकाऱ्याचा, शिकार करणारा हिंस्र प्राण्याचा.
He gauged the leader Langoor's target site and scanned the area visually and confirmed the presence of a leopard nearby. त्यांनी काय केलं, तर जो लीडर आहे लंगूरचा, त्याची जी साईट आहे म्हणजे तो बघतो जिकडे आहे त्याला, त्या सगळ्या एरियाला त्यांनी स्कॅन केलं लंगूरच्या थ्रू आणि त्याला कळालं की आजूबाजूलाच कुठेतरी लेफार्ड जवळच आहे हे त्याला कळालं. सेकंड प्रश्न आहे पॅसेजवरच, तो म्हणजे इंग्लिश द क्ल्यू विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ लेफार्ड. जी काही क्लूज आहे त्याची लिस्ट बनवा आणि ते जे अशी प्रकारची लिस्ट की जे एक्सप्लेन करते किंवा कन्फर्म करते कशाला, तर प्रेझेन्स ऑफ लेफार्ड, लेफार्डचं प्रेझेन्स. आन्सर मग तुम्ही लिहू शकता, वेन द ऑथर वॉज वॉकिंग थ्रू द जंगल ही हर्ड द अलार्म कॉल्स ऑफ फ्रायटन लंगूर्स. जेव्हा ऑथर काय करतो, वॉक करत होता जंगल थ्रू, ही हर्ड द अलार्म कॉल्स ऑफ अ फ्रायटन लंगूर. तिने ऐकलं कशाचा, तर लंगूरचा घाबरलेला आवाज, त्यांचा अलार्म कॉल, त्यांचं ओरडणं. दिस शोड दॅट अ प्रिडेटर वॉज समवेअर इन द विसिनिटी. आणि त्याच्यामुळे त्याला कळालं की प्रिडेटर जो आहे, शिकारी जो आहे, तो कुठेतरी जवळपासच आहे त्या एरियामध्ये. द ऑथर सॉ अ फ्रेश स्कॅट लाईंग बिफोर हिम ऑन द ट्रायल अँड इट कन्फर्म हिज सस्पिशन अबाउट द प्रेझेन्स ऑफ अ लेफार्ड. द ऑथर सॉ अ फ्रेश स्कॅट, त्याच्यासमोर एक स्कॅट पडलेलं होतं फ्रेश अशा प्रकारचं, आणि त्याच्यामुळे त्याला कन्फर्म झालं, त्याची शंका ही कन्फर्म झाली की आजूबाजूलाच कुठेतरी लेफार्ड आहे. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्न अँटलोप वॉज ॲडिंग टू द केओस. अँटलोपचा दुरून येणारा आवाज, त्यामुळे सुद्धा त्याला कळालं की आजूबाजूला लेफार्ड आहे आणि यामुळे त्याला ते समजलं. कंप्लीट दिलेलं वाक्य तुम्हाला ते कंप्लीट करायचं, म्हणजे कारण लिहायचं तुम्हाला. आय वॉज अलोन लाईक अ फॉक्स, द रायटर कम्पेअर हिमसेल्फ टू द फॉक्स. इथे रायटरने काय केलं, स्वतःला फॉक्स बरोबर कम्पेअर केलं आहे. तर त्याचं मागचं कारण काय, तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, ही कम्पेअर्स हिमसेल्फ विथ द फॉक्स. त्यांनी स्वतःला काय करतो, फॉक्स सोबत कम्पेअर करतो, कारण फॉक्सेस आर द ॲनिमल स्पेशली नोन टू ट्रॅव्हल अँड हंट इन ग्रुप. फॉक्सेस असे ॲनिमल आहेत की जे काय करतात, तर ट्रॅव्हल करतात आणि हंट करतात, म्हणजे शिकार करतात ग्रुपमध्ये. दे ऑलवेज लिव्ह इन ग्रुप, ते नेहमी ग्रुपमध्ये राहतात. वेन अ फॉक्स इज ट्रॅव्हलिंग अलोन इट नीड्स टू बी अलर्ट ऑल द टाइम. जर एखादा फॉक्स हा एकटा ट्रॅव्हल करत असेल, प्रवास करत असेल, तर त्याला कसं अलर्ट असावं लागतं कायमस्वरूपी. बिकॉज अलोन फ्रॉम द ग्रुप इट हॅज व्हेरी लेस चान्सेस टू सर्वायवल. कारण ग्रुपपासून एकटं चालणं म्हणजेच काय, तर खूप कमी चान्सेस आहेत जगण्याचे. सर्वायवल म्हणजे जगणे. इट नीड्स टू फोकस ऑन द सिग्नल्स अँड साऊंड्स फ्रॉम अदर ॲनिमल्स अँड बी अवेअर ऑफ द डेंजर्स प्रेझेंट इन द सराउंडिंग. आणि इट नीड्स टू फोकस ऑन द सिग्नल्स, आणि त्यासाठी काय असतं, तर गरज असते सिग्नल्स आणि साऊंड्स ज्या आहेत इतर प्राण्यांचे ते ऐकण्याकडे, ज्याच्यामुळे आपण काय होतो, तर अवेअर होतो, म्हणजे आपल्याला समजतं की डेंजर आहे की नाही आजूबाजूला. द सेम थिंग, म्हणजे त्या प्रकारेच तो फॉक्स वागत असतो. आणि सेम थिंग द रायटर वॉज डुईंग, आणि सेम फॉक्स सारखीच गोष्टी हा रायटर करत आहे त्या फॉरेस्टमध्ये. ही वॉज ऑल्सो इन दॅट फॉरेस्ट विदाउट एनी कंपॅनियन. तो त्या फॉरेस्टमध्ये काय, तर एकटा, म्हणजे कुठल्या प्रकारच्या कंपॅनियन म्हणजे कोणी त्या सोबती नाही, आणि तो एकटाच त्या कशामध्ये, फॉरेस्टमध्ये आहे. देअरफॉर ही वॉज कम्पेअर्ड हिमसेल्फ विथ द फॉक्स. त्यामुळे तिने स्वतःला काय केलं, तर फॉक्स सोबत कम्पेअर केलं होतं. क्वेश्चन नंबर 4 तुम्ही घेऊ शकता. स्टेट व्हॉट प्रिकॉशन्स यू वुड टेक आफ्टर फाइंडिंग युअर सेल्फ लॉस्ट इन अ जंगल. काय प्रिकॉशन्स तुम्ही घेणार, यू वुड टेक आफ्टर फाइंडिंग युअर सेल्फ, जेव्हा तुम्ही स्वतःला बघणार की तुम्ही जंगलमध्ये हरवले आहात. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, पर्सन रिस्पॉन्स आन्सर आहे, तुम्हाला जे वाटलं तुम्ही लिहू शकता, परंतु रिलेटेड असावं त्या प्रश्नाशी. आता मी लिहिलेलं आन्सर आहे, तुम्ही काही वेगळं लिहू शकता. इफ आय फाइंड माय सेल्फ लॉस्ट इन जंगल, मला असं वाटलं की मला असं आढळलं की मी काय झाले, तर जंगलमध्ये लॉस्ट झालेलो आहे, हरवलो आहे. फर्स्टली आय विल फाइंड शेल्टर व्हेअर आय विल रिमेन सिक्युअर फ्रॉम वाईल्ड ॲनिमल. मी काय करणार, सर्वप्रथम एक शेल्टर, एक जागा शोधणार की जिथे मी काय असेल तर स्वतःला सिक्युअर करू शकेल, वाचू शकेल. कशापासून, तर वाईल्ड म्हणजे हिंस्र अशा प्राण्यांपासून. आय विल कन्झर्व माय वॉटर अँड फूड. मी स्वतःजवळ माझं पाणी हे आहे आणि फूड आहे ते जपून ठेवेल. आय विल कीप वूड स्टिक विथ मी टू प्रोटेक्ट माय सेल्फ फ्रॉम द वाईल्ड ॲनिमल्स. आणि एक स्टिक मी बनवेल लाकडाची, आणि ज्याच्यापासून मी काय करेल, तर जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून मी स्वतःला काय करू शकेल, प्रोटेक्ट करू शकेल. आन्सर तुम्ही वेगळ्या प्रकारे लिहू शकता. बरं, आता तुम्ही म्हणता वूड स्टिकना काय होणार आहे त्या वाईल्ड ॲनिमलला, पण आता हे ती वूड स्टिकसुद्धा कधी कधी कामं येऊन जाईल. याच्यावर तर तुम्ही सांगा की मी एखादं वेपन बनवेल त्या वूडपासून आणि त्याचा मी वापर करेल. ओके, डू ॲज डायरेक्टेडमध्ये तुम्हाला करायचं आहे. दिलेला प्रश्न आहे बघा, द लंगूर इज द मोस्ट रिलायबल इन फाइंडिंग क्लूज इन जंगल अबाउट प्रिडेटर्स.
काय करायचं तुम्हाला याचं, या प्रश्नाचं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट गिव्स द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द गिवन सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. डिग्री चेंज करायची आहे. डिग्री संदर्भातही व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. जसं मी तुम्हाला सांगितलं की लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता. ग्रामरची प्लेलिस्टचीच मी लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केलं म्हणजे सर्व ग्रामरचे व्हिडिओ तुमच्या समोर येऊन जातील. डायरेक्टली आन्सर बघूया. पहिलं जे त्याचा आन्सर डायरेक्ट आहे, नो अदर ॲनिमल इन जंगल इज ॲज रिलायबल ॲज लंगूर इन फाइंडिंग क्लूज अबाउट प्रिडेटर्स इन जंगल. आता हे जे काही डिग्रीज आहेत त्याचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. तर दिलेले जे वाक्य आहे ते आहे सुपरलेटिव्हमध्ये. ओके, आणि तेच तुम्हाला बनवायचं आहे पॉझिटिव्ह डिग्री. ती कशा प्रकारे होते त्याचे काही नियम आहेत, ते नियमसुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजून जातील. आता दिलेला जो सेंटेन्स आहे त्याचं तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे, ओळखायचं आहे. सेंटेन्स आहे आय कॅमोफ्लॅग द हाईट. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सूत्र आहे एस प्लस V1 प्लस ओ. मग याचा आन्सर असणार आहे पहिलं आय कॅमोफ्लॅग द हाईट, हे त्याचा आन्सर आहे. फाइंड अ वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन द फॉलोइंग. ओके, आता खाली काही दिलेले आहेत वर्ड दिलेले आहेत एक्स्ट्रॅक्टचे, काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यासाठी रिलेटेड शब्द तुम्हाला काय करायचं आहे तर शोधायचा आहे एक्स्ट्रॅक्टमधून. तर नंबर 1 आहे टू हाईड वन सेल्फ बाय कव्हरिंग अप विथ नॅचरल आर्टिफिशियल मटेरियल टू मिसलीड द एनिमी. आन्सर तुम्ही लिहू शकता कॅमोफ्लॉग. फिनिशिंग द वर्क, आन्सर रॅपिंग अप. मेकिंग वन सेल्फ सेफ फ्रॉम डेंजर, आन्सर सिक्युअर. टू सक्सेसफुली वॉक आउट, आन्सर ट्रेड. पॅसेज नंबर 6 जो असणार आहे वोएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स, हा लेसन सुद्धा मी एक्सप्लेन केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची लिंक दिलेली आहे, ती बघू शकता किंवा माझ्या चॅनलवर जाऊन तो जो चॅप्टर आहे तो पूर्ण अभ्यासू शकता. अतिशय सभ्य भाषेत मी तो एक्सप्लेन केलेला आहे, जो तुम्हाला काय होईल तर इझिली समजून जाईल. तर बघा, हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे. अगोदर 5 मिनिटं तुम्ही वेळ द्या वाचायला पॅसेज, आणि नंतर प्रश्नाचे आन्सर तुम्ही लिहा. ऑलरेडी तुम्हाला जर पॅसेज समजलेला असेल, म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल किंवा वाचलेला असेल, तर तुम्हाला तुमचा टाइम याच्यामध्ये काय होईल तर वाचून जाईल. तर नंबर 1 कंप्लीट द गिवन स्टेटमेंट, दिलेले स्टेटमेंट्स कंप्लीट करा. नंबर 1 द रायटर गॉट ॲडमिशन इन IIT ॲज ही. कंप्लीट करताना तुम्ही लिहू शकता सेक्युअर अ गुड रँक इन द एंट्रन्स एक्झामिनेशन, हे त्याचा आन्सर आहे. द पुअर इंग्लिश ऑफ द रायटर वॉज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग हिम फील डिफरंट अँड डिप्रेस्ड, हे त्याचा आन्सर आहे. डिस्क्राइब द स्टेट ऑफ माइंड ऑफ द रायटर वेन ही केम फ्रॉम सोलापूर. त्या रायटरची स्टेट ऑफ माइंड काय होतं, मनाची परिस्थिती काय होती जेव्हा तो सोलापूरहून आला होता. वेन रायटर अराइव्ड इन मुंबई फ्रॉम सोलापूर, जेव्हा रायटर हा सोलापूरहून मुंबई आला, ही फेल्ड लोनली, त्याला एकटं वाटत होतं. ही ऑल्सो फेल्ड डिप्रेस अँड डिफिडियंट बिकॉज, त्याला डिप्रेस व्हायचं, खूप एकटं वाटायचं, खूप उदास तो झाला होता. बिकॉज ऑफ हिज पुअर इंग्लिश, कशामुळे तर त्याच्या पुअर इंग्लिशमुळे. ही वॉज डेव्हलप्ड बाय अन इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, त्याला त्याच्यामध्ये एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे स्वतःला कमी समजण्याची जी प्रवृत्ती आहे ती क्रिएट झालेली आपल्याला दिसून येते. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे द इन्सिडेंट ऑफ द इन्सल्ट बाय अ सिनियर वॉज ब्लेसिंग इन डिस्गाइज फॉर द रायटर. एखादा इन्सिडेंट त्याच्यासोबत जो घडला ज्यामध्ये त्याच्या सिनियरने त्याचा जो अपमान केला आहे, ओके, हे त्याच्यासाठी फायदेशीर ठरलं, कशा प्रकारे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकता की वेन द रायटर सिनियर रिडिक्युल्ड हिम, ज्यावेळेस त्याचा सिनियर त्याच्यावर काय होतं तर हसतो, रिडिक्युल करतो, त्याची गंमत करतो, चेष्टा करतो. फ्रॉम व्हर्नॅक्युलर मीडियम, त्याची असलेली माध्यमिक जे माध्यम आहे व्हर्नॅक्युलर, त्याच्यामुळे. ही फेल्ड डिफिडेंट इन दॅट इन्सिडेंट, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं, वेगळं वाटतं. ही वॉन्टेड टू गो बॅक टू हिज होमटाऊन, त्याला पुन्हा त्याच्या गावाकडे वापस जावं असं वाटतं. बट ही सेल्फ इस्टीम स्टॉप हिम, परंतु त्याचं जे सेल्फ इस्टीम आहे, स्वाभिमान आहे, तो त्याला थांबवतो. सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर हिम, त्याच्यामध्ये एक अचानक फील येते डिटर्मिनेशनची, स्वतःला सिद्ध करण्याची, ते स्वतःच्या ताकदीची. आणि ग्रीफ हिम, त्याला ती थांबवते. ही डिसाइडेड टू स्टे बॅक अँड नॉट गिव्ह अप फॉर इंग्लिश, आणि तो ठरवतो की आता इथेच थांबायचं आणि इंग्लिशसाठी इथून निघून जायचं नाही. 4 वी नीड अ पंच टू पुश अवर सेल्फ फॉरवर्ड, शेअर युअर एक्सपिरियन्स. पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. वी नीड अ पंच टू पुश अवर सेल्फ फॉरवर्ड, आपल्याला काय तर एक पंचची गरज असते पुढे जाण्यासाठी, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. आन्सर लिहू शकता बघा. टू गेट अ सक्सेस, कॉमा द्यायचा राहिला बघा इथं. टू गेट अ सक्सेस
सक्सेस मिळवण्यासाठी वी मस्ट हॅव सम क्वालिटीज लाईक हार्डवर्क, परसिव्हरन्स अँड नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड इन अवर लाईफ. आपल्याकडे काय असतं, काही क्वालिटीज असाव्यात ज्यामध्ये हार्डवर्क, परसिव्हरन्स आणि नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. जसं हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम, त्यानंतर परसिव्हरन्स म्हणजे चिकाटी, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणजे काय तर कधी हार न मानण्याचा ॲटिट्यूड आपल्या लाईफमध्ये जर असेल तर निश्चितच हे चांगले क्वालिटीज आहेत. समटाईम निगेटिव्ह इन्सिडेंट्स कॅन ऑल्सो पुश टुवर्ड्स अवर गोल. कधी कधी जे निगेटिव्ह इन्सिडेंट्स असतात ते काय करतात, पुश करतात आपल्याला आपल्या गोलकडे. आय रिमेंबर वेन आय टूक ॲडमिशन टू इंजिनिअरिंग. मला चांगलं आठवतं की ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, आय गॉट लेस मार्क इन फर्स्ट इयर. मला खूप कमी मार्क्स मिळाले फर्स्ट इयरला. लेटर आय डिड हार्ड वर्क. त्यानंतर मी खूप हार्डवर्क केला अँड गॉट फर्स्ट रँक इन कॉलेज. आणि त्यानंतर मला कॉलेजमध्ये फर्स्ट रँक मिळाला. डू एज डायरेक्टेड. काय करायचं वाक्य दिले, नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल. तर यामध्ये तुम्हाला हे जे आहे ते सिम्पल सेंटेन्समध्ये तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे. आन्सर तुम्ही लिहू शकता, डिरेक्टली आन्सर सांगतोय हे कसं होतं, त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आय हॅड अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी विथ टेरिबल प्रोनाऊन्सिएशन. पुढचं वाक्य आहे आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिराईट द सेंटेन्स युजिंग द नाउन फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड्स. आन्सर तुम्ही लिहू शकता सी, आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेशन. ह्युमिलेटेडचा तुम्हाला नाउन फॉर्म लिहायचा आहे, ह्युमिलेशन तुम्ही ते लिहू शकता. A6 जो आहे प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर फॉर लँग्वेज. आता लँग्वेजसाठी कुठले वर्ड्स आहेत त्यामध्ये कम्युनिकेशन, स्पीकिंग, लिसनिंग, व्होकॅब्युलरी, प्रोनाऊन्सिएशन, स्पीच, रायटिंग, व्हर्बल, लँग्वेज, डायलेक्ट, इंटोनेशन, रीडिंग एक्सेट्रा हे शब्द त्यामध्ये आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे जे पॅसेज आहेत ते सर्व समजलेले आहेत. ओके, म्हणजे हे जे पॅसेज जे आन्सर मी तुम्हाला दिले सर्व हे आय होप तुम्हाला सर्व समजलेले आहेत. सर्वात महत्त्वाची सूचना की हे जे पॅरेग्राफ्स आहेत ते पॅरेग्राफ समजण्यासाठी आता मी ते समजून सांगितलेले नाही आहेत, पण हे पॅरेग्राफचं एक्सप्लेनेशन तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या जे मी चॅप्टर्सवर व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये तुम्हाला हे पॅसेज समजून जाऊ शकतील. त्यामुळे ती व्हिडिओसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची सूचना, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बघा जेणेकरून तुम्हाला इतर गोष्टीसुद्धा त्यात माहिती होतील. चला तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघत राहा. सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.